सातपूर राजवाडा परिसरात पतीनेच पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला. सातपूर राजवाड्यात भाडेकरी म्हणून राहत असलेल्या 48 वर्षीय सिंधुबाई पिठे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सिंधुबाई पिठे एका हॉटेलमध्ये काम करत होती. रात्री 11:15च्या सुमारास मुलगा कामावरून घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली दिसली. त्याने कडी उघडून पाहिल्यानंतर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने शेजारच्या नागरिकांना सांगितले, माझे नाव शानू दिलीप पिठे. मी 11:15 वाजता घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून टाकेल होतं. तर त्यानंतर मी बाहेर पळालो. तर मग या जवळचे लोक जमा केले. एक दिवशी तर वाद झाला मम्मी पप्पांमध्ये. तर मग आम्ही ते ओझरला लग्नाला जायचं होतं. लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं. दरम्यान सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 15 ते 20 दिवसांपूर्वीच हे कुटुंबीय या ठिकाणी राहण्यासाठी आले होते. लग्नाला जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता. संशयित पतीने कोयत्याने वार करून पत्नीचे शिर धड वेगळे करत निर्घृण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हेही घटनास्थळी दाखल झाले होते. संशयित आरोपी पती दिलीप पिठे हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी सातपूर पोलिसांचे पथक रात्रीच रवाना झाले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पती पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उपनिरीक्षक SD खांडवी हे पुढील तपास करीत आहेत.